आणि चिंतामणीचा हा फर्स्ट लुक एबीपी माझावर आता समोर आलेला आहे। अत्यंत साजिरं देखणं गोजिरं रूप गणरायाचं समोर आलेलं आहे आणि या गणरायाचं आगमन करण्यासाठी भाविकांनी गणेश भक्तांनी तुफान गर्दी केलेली आहे। प्रचंड पावसात देखील गणेश भक्त मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत आणि अतिशय भव्य दिव्य असं हे गणेश मूर्तीचं रूप आता डोळ्यात साठवण्यासाठी इथे गणेश भक्तांनी तुफान गर्दी केलेली आहे। परेल वर्कशॉप मधून आता या चिंतामणीच्या आगमन सोहळ्याला सुरुवात झालेली आहे आणि ह्या आगमन सोहळ्याच्या मिरवणुकीसाठी प्रचंड नागरिक आता इथे जमलेले आहेत, मुंबईकर जमलेले आहेत। त्याचबरोबर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सुद्धा आता नागरिक गणरायाचं स्वागत करण्यासाठी त्याच्या आगमनासाठी इथे उपस्थित आहेत। चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा हा एबीपी माझावर आपण पाहतोय आणि बाप्पाच्या स्वागतासाठी गणेश भक्तांनी तुफान गर्दी केलेली आहे। चिंतामणीचा हा पहिला लूक एबीपी माझावर आपण पाहतोय। अतिशय भव्य दिव्य असलेली ही मूर्ती आता डोळ्यात साठवण्यासाठी या गणेश मूर्तीचं पहिलं दर्शन घेण्यासाठी गणेश मागून पटकन या प्रमाणात इथे उपस्थित आहेत। अत्यंत उत्साहाचं आनंदाचं वातावरण असं आहे आणि अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेला गणेशोत्सव आणि त्या पार्श्वभूमीवर आज चिंतामणीचा आगमन सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी प्रचंड तुफान गर्दी या गणेश भक्तांनी केलेली आहे। आपल्या मोबाईलमध्ये कॅमेरामध्ये या चिंतामणीचं पहिलं रूप साठवण्यासाठी प्रचंड लगबग या गणेश भक्तांची दिसून येते। प्रचंड पाऊस सुरू आहे तरी देखील बाप्पाच्या स्वागतासाठी गणेश भक्त उपस्थित आहेत आणि या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी देखील चोख बंदोबस्त केलेला आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील चिंचपोकळीच्या चिंतामणीचा हा आगमन सोहळा नागरिकांसाठी गणेश भक्तांसाठी अत्यंत उत्सुकतेचा आनंदाचा समाधानाचा विषय ठरलेला आहे आणि त्याच आगमन सोहळ्याला हजेरी लावलेली आहे। प्रचंड तुफान गर्दी इथे झालेली आहे। पाऊस देखील कोसळतोय तरी देखील कुठलाही उत्साह तसूवरही त्यात कमतरता दिसून येत नाहीये आणि दरवर्षीप्रमाणेच यावर्षी देखील आपल्या गणरायाला लाडक्या गणरायाला पुन्हा एकदा आपल्या स्थानावर नेण्यासाठी ह्या मिरवणुकीसाठी या नागरिकांनी गणेश भक्तांनी इथे तोबा गर्दी केलेली आहे। आता परेलच्या हा कार्यशाळेमधून ही गणरायाची चिंतामणीची चिंचपोकळीच्या चिंतामणीची भव्य महाकाय अशी मूर्ती निघालेली आहे आणि त्या आगमन सोहळ्यासाठी मुंबईकरांनी प्रचंड गर्दी केलेली आहे। चिंतामणीची एक्सक्लुझिव्ह ही दृश्य आपण एबीपी माझावर पाहू शकतोय आणि अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची तयारी म्हणून त्याचा उत्साह या नागरिकांमध्ये प्रचंड प्रमाणात दिसून येतोय। गणरायाचं हे अत्यंत गोड गोजिरं साजिरं रूप आणि त्याचबरोबर भव्य दिव्य महाकाय असं रूप आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी गणेश भक्तांनी प्रचंड गर्दी या मार्गावर केलेली आहे आणि या गर्दीला आता नियंत्रित करायचं कसं हा प्रश्न पोलिसांसमोर देखील उपस्थित झालेला आहे। परंतु पोलिसांकडून या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रचंड सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर आता हा आगमन सोहळा अगदी काही क्षणात सुरू होईल आणि प्रचंड ढोल ताशांचा गजर ऐकायला येतोय आणि त्या संपूर्ण वातावरणात गणरायाची ही मूर्ती आता थोड्याच अगदी काही क्षणांमध्ये इथून निघालेली आहे। आता आगमनासाठी निघालेली आहे। खरं तर 106वं वर्ष यंदाचं गणरायाचं आहे। 22 फुटी ही गणपतीची मूर्ती जी आहे ती आगमनासाठी निघालेली आपल्याला पाहायला मिळते। 1920 मध्ये हे मंडळ लालबाग मध्ये स्थापन करण्यात आलं होतं आणि चिंतामणीचा चिंचपोकळीचा चिंतामणी अशी ख्याती या मंडळाने जी आहे ती मुंबईत मिळवली। त्याच्यानंतर आता या गणपतीचं जे आगमन सुरू झालेलं आहे। खरं तर आगमनाधीश म्हणून या गणपतीला जे ते म्हटलं जातं आणि त्यात आगमनाधीश बाप्पाच्या मिरवणुकीसाठी आगमनासाठी ही सगळी मंडळी जी आहे ती या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळते। प्रचंड मोठा भाविकांचा भक्तांचा उत्सव आणि बाप्पाची सुंदर अशी मूर्ती आता आगमनासाठी निघालेली आपल्याला पाहायला मिळते। 22 फुटी ही मूर्ती जी आहे ती आता जी आहे ती आगमनासाठी जी आहे ती परळच्या रस्त्यावर परळच्या वर्कशॉपमधून बाहेर येऊन आता निघालेली आपल्याला पाहायला मिळते। अत्यंत मोठी अशी गर्दी जी आहे ती या ठिकाणी झालेली आणि पोलिसांकडून जी आहे ती त्या गर्दीला थांबवण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातो। चिंचपोकळीचा चिंतामणी आगमनासाठी मुंबईत ख्याती असलेला अशी ही गणेशाची मूर्ती जी आहे ती आता आगमनासाठी निघालेली आहे। प्रचंड अशी गर्दी परळच्या या रस्त्यावर आपल्याला पाहायला मिळते
आणि त्या गर्दीतून पोलिसांकडून जी आहे ती वाट काढली जाते आणि ही बाप्पाची मूर्ती जी आहे ती आता चिंचपोकळीच्या गणेशोत्सव मंडळाच्या दिशेने निघालेले आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या संख्येने या ठिकाणी गणेश भक्तांनी जी आहे ती गर्दी केलेली आहे। खरं तर या गणपतीच्या आगमनासाठी लाखोंच्या संख्येने जी आहे ती गर्दी जी आहे ती झालेली आपल्याला नेहमी पाहायला मिळेल। आजही पाऊस असताना सुद्धा तेवढ्याच मोठ्या संख्येने ही गर्दी जी आहे ती ह्या ठिकाणी असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि बाप्पाच्या आगमनासाठी ही सगळी मंडळी जी आहे ती या ठिकाणी लहान मुलं मोठी सगळी लोक जी आहेत ती या ठिकाणी जमाला झालेले आपल्याला पाहायला मिळतात। अजय माने, एबीपी माझा, मुंबई। तर आपले प्रतिनिधी अजय माने या स्थळावरून आपल्या सोबत होते। त्यांनी आपल्याला ही दृश्य दाखवलेली आहेत। प्रचंड उत्साहात ढोल ताशांच्या गजरात आणि पावसामध्ये सुद्धा गणेश भक्त ते जमलेले आहेत। लेफ्ट साइडने राईट साइड। तर चिंचपोकळीचा चिंतामणी हा आता परेल कार्यशाळेमधून निघालेला आहे आणि या आगमन सोहळ्यासाठी लाखोंनी गणेश भक्तांनी गर्दी केलेली आहे। प्रचंड पावसात ही मिरवणूक सुरू आहे आणि तरी सुद्धा या उत्साहात आनंदात तसूभरही कमतरता दिसून येत नाहीये। दरवर्षीप्रमाणे चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा हा तेवढाच दिमाखदार, तेवढाच भव्य दिव्य आणि तेवढाच अंगावर शहारे आणणारा ठरलेला आहे। अत्यंत ऐतिहासिक महत्त्व असणारं त्याचबरोबर प्रचंड लोकप्रियता या गणपतीला मिळालेली आहे आणि त्यानंतर आज 106व्या वर्षी सुद्धा या आगमन सोहळ्याला गणेश भक्तांनी, मुंबईकरांनी तेवढीच गर्दी केलेली आहे। चिंचपोकळीचा चिंतामणी हा आता परेल वर्कशॉप मधून निघालेला आहे आणि त्याच्या स्वागतासाठी गणेश भक्त तोबा गर्दीने इथे उपस्थित आहेत। अत्यंत भव्य दिव्य महाकाय अशी ही मूर्ती आता इथून निघालेली आहे। पाऊस देखील सुरू आहे, परंतु गणेश भक्तांनी मात्र गणपतीच्या आपल्या लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी तुफान गर्दी केलेली आहे। गणेश मूर्तीचं पहिलं रूप आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी अनेक मुंबईकर आणि महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील नागरिक सुद्धा इथे आलेले आहेत। चिंतामणीला, या चिंचपोकळीच्या चिंतामणीला ऐतिहासिक महत्त्व आहे आणि हे मंडळाचं 106वं वर्ष असून या वर्षी देखील तेवढ्याच प्रमाणात किंबहुना त्याहूनही अधिक उत्साहात आणि त्याहूनही अधिक गर्दीनं सध्या गणेश भक्त या आगमन सोहळ्यात उपस्थित आहेत। विनय सर, चला विनय सर।